श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सुखाच्या शोधात तर आपण सगळेच असतो. आपण सतत धडपड करत असतो की कशा प्रकारे मी माझ्या फॅमिलीला सुख देऊ शकेल, किंवा लेडीज असल्या तर त्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये नेहमी चालू असतं माझं घर चांगलं चाललं पाहिजे, माझे मुलं सुखी पाहिजे, माझं घर संसार व्यवस्थित चालला पाहिजे. असं सगळं ते आपण नेहमी सुखाच्या शोधामध्ये असतो मित्रांनो. तर अशाच काही कारणांनी आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायणसुद्धा करण्याची आपली इच्छा असते. सगळ्यांना माहिती आहे की घरामध्ये जेव्हा सत्यनारायण करतो आपण, तेव्हा त्याचं खूप पुण्यफल आपल्याला मिळत असतं. परंतु याच मुद्द्यावरती मला आज बोलायचं आहे. सत्यनारायणाची पूजा घरामध्ये ठेवायची, म्हणजे घरामध्ये सत्यनारायण करायचं म्हटलं की सगळ्यात प्रथम आपल्यासमोर आपल्याला खूप सारे अरेंजमेंट्स करायचे असतात. आपल्याला ब्राह्मण शोधायला लागतात, आणि त्यानंतर त्यांनी दिलेली खूप मोठी अशी जी लिस्ट असते, त्यातलं जे साहित्य पूर्ण आणखी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. पण कसं मित्रांनो, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही सारखी नसते. प्रत्येकजण इतकी मोठी गोष्ट अफोर्ड करू शकतं असं नाही आहे. बघा, ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट नाही आहे, पण ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, ज्यांच्याकडे जे नाही अरेंज करू शकत इतकं, प्रत्येकाचं आपलं बजेट असतं मित्रांनो. मग त्यांनी काय करायचं? त्यांच्या घरात कधी सत्यनारायण नाही होणार का? तर नाही, असं नाही. आज मी तुम्हाला आपण कमीत कमी खर्चामध्ये आणि घरातल्या घरात ब्राह्मणांना न बोलवता, ब्राह्मणांचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की जेव्हा सत्यनारायण करायचं असतं तेव्हा ब्राह्मण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण की मंत्र वगैरे जे काही आहे, पूजा वगैरे त्यांनाच येते. पण एक सोप्या पद्धतीने आपण दर महिन्याला आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करू शकतो. तर ते कसं मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी सर्वसाधारणपणे आपण जो आपला विशेष दिवशी आपण आपल्या उंबरठ्याचं पूजन करतो, हे उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे हळदीने लेपन करून. त्यानंतर बघा, थोडं एक पुस्तक येतं सत्यनारायणाच्या पूजेचं, ते आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये आपल्या पुस्तकांसोबत ते भेटून जातं. कारण की तिथे ते 4 पुस्तकं आपल्याला सोबत मिळतात. स्वामींच्या सेवेचं, नित्यसेवेचं, स्वामीचरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती ग्रंथ आणि सत्यनारायणाच्या कथेचं पुस्तक येतं. तर त्या पुस्तकामध्ये मित्रांनो आपल्याला सत्यनारायण करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे, किती साहित्य लागणार, कोणत्या मंत्र आपल्याला पूजेमध्ये बोलायचे, आपल्याला कोणती कथा वाचायची, आपल्याला कोणत्या प्रकारे पूजेचा संकल्प करायचा आहे, हे सगळं आपल्याला त्या पुस्तकामध्ये इन डिटेलमध्ये लिहिलेलं असतं. तर थोडक्यात मला हे सांगायचं आहे की ही जी आपली दर महिन्याची पौर्णिमेला जे सत्यनारायण घालण्याचं बोलते मी, त्यासाठी आपल्याला कोणतेही ब्राह्मण लागणार नाही आहे. कोणतेही पंडित बोलवायची, त्यांची अपॉइंटमेंट घेण्याची, त्यांना दक्षिणा देण्याची आपल्याला इथे काहीच गरज लागणार नाही आहे. ही खूप साधी, सिंपल, सोपी, पण तितकीच प्रभावी जितकी आपण ब्राह्मणांना बोलवून जी सत्यनारायण पूजा करतो आपल्या घरामध्ये, तितकीच प्रभावी ही आपल्या दर महिन्याचं सत्यनारायणाची पूजा असते. एखादी गोष्ट आहे म्हणजे बघा, याच्यात थोडक्यात फायदे पण सांगते. माहिती तर असतीलच प्रत्येकाला, पण तरी पण आपलं नवरा बायकोचं एकमेकांशी पटत नाही आहे, घरामध्ये भांडणं होत आहेत एकमेकांशी, मेन म्हणजे की घरातल्या माणसांचं एकमेकांशी पटत नाही. घरामध्ये पैसा भरपूर आहे, पण मनं एकमेकांशी जुळलेली नाही आहेत घरातले लोक. मग ते हजबंड वाईफ असो, भाऊ बहीण असो, आई वडील असो, मुलांशी रिलेशन असो, या सगळ्या गोष्टीवरती दर महिन्याच्या सत्यनारायण घातल्याने मित्रांनो खूप प्रभाव पडतो. आपल्या मनात एक संकल्प असेल, आपण बघा, संकल्प करून सुद्धा आपण, जसं की आपल्याला अशी इच्छा असेल की आपण आपल्या मनामध्ये विष्णू लक्ष्मी यांना मनामधून जर आपण बोललं की माझ्या घरामध्ये अशी प्रॉब्लेम आहे, माझे हे प्रॉब्लेम बरेच होऊ द्या सॉल्व, मी तुमचे 5 सत्यनारायण करेल, 11 सत्यनारायण करेल, याला बोलता संकल्प करून. तर ते संकल्प जोपर्यंत मग तुमचे संकल्प जर का तुम्हाला 5 करायचे असले तर तुमचे ते 5 महिने
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला म्हटलं तर 5 महिन्याची तुमची ती सेवा होते. तर तोपर्यंत तुम्हाला कांदा लसूण तर आपण कांदा लसूणपासून बनलेले पदार्थ आपल्याला खायचे नसतात. दुसरं नॉनव्हेज आपल्याला खायचं नसतं जोपर्यंत आपले संकल्पयुक्त सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत. जर असं असेल, कोणाला जर असं करायचं असेल तर ते असं पण करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला साधे दर महिन्याला आपली इच्छा आहे आपल्याला चांगले परिणाम होतात मित्रांनो. सत्यनारायणाची पूजा करत झाल्यानंतर चांगलंच होतं, यात मायनस पॉईंट तर काहीच नाही आहे. जर आपण असं पण आपल्याला करायचं असेल, आपली इच्छा असेल, आपल्याला मनातून वाटत असेल की हां आपण करावं, आपल्या घरामध्ये व्हायला हवी दर महिन्याला जर आपल्या घरात सत्यनारायणाची सेवा पूजा होत असेल तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असणार मित्रांनो. आणि तीही खूप कमी खर्चामध्ये, खूप कमी वेळेमध्ये, खूप कमी अरेंजमेंट्समध्ये, काहीच जास्त लागत नाही. त्याच्यामध्ये अतिशय कमी साहित्य लागतं, वेळ पण कमी लागतो. आणि ती पूजा तुम्ही आपल्याला आपल्या घरातल्याच जितके आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबतच करायचे असते. त्यांना आपल्याला बाहेर जो आपण प्रसाद बनवतो, जो आपण भोग लावतो, जो प्रसादामध्ये आपण जो शिरा ठेवतो, तो सुद्धा आपल्याला बाहेर कोणालाही वाटायचा नसतो. तो आपल्या फॅमिलीसोबतच बसून खायचा असतो. आणि तो बाहेर म्हणजे ते थोडं स्पेशल असतं. ते फक्त आपण आपल्या घरातल्याच माणसांना द्यायचं असतं. आपण जे मोठं सत्यनारायण करतो त्यात आपण प्रसाद वाटतो, प्रसादाला बोलवतो, पाहुणे बोलवतो आपल्याकडे. पण हे जे सत्यनारायण असतं ना, याच्यामध्ये फक्त आपल्याला आपल्या फॅमिली मेंबर्सच हवेत आणि आपण त्यांनाच फक्त तो प्रसाद द्यायचा असतो. पण मित्रांनो, ही छोटीशी सत्यनारायणाची पूजा आहे, पण ही तितकीच प्रभावी आहे जितकी मोठी पूजा आहे. म्हणून दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला जर इच्छा असेल तर आपण ही सत्यनारायणाची पूजा, सत्यनारायण आपल्या घरामध्ये करू शकतो. ज्या दिवशी मी पौर्णिमेला माझ्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करेल त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. आत्ताच मी तुम्हाला माहिती म्हणून माझ्याकडनं इतकं. आणखी काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर काही माहिती देताना माझ्याकडनं काही चुकलं असेल तर त्याबद्दल पहिलेच सॉरी बोलते. भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.